नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज ब्लॉग घ्यायचा विषय म्हणजे तुम्ही थंबनेल टायटल समजला असाल तर माझ्या फॅमिलीमधल्या सगळ्या व्हिडिओ डिटेल व्हिडिओ मी टाकणार आहे यूट्यूबला. तर कसे वाटते मला सांगा. फॅमिलीतले नवीन एक अपडेट काय होतंय फॅमिलीमध्ये, काय विषय चालू आहे, काय नाही असं कंटिन्यू टाकत राहणार यूट्यूबवरती. आणि व्हिडिओ बघा आणि तुमचा छोटा बनवून सपोर्ट करा. तर असंच एक व्हिडिओ होतो की चला म्हणलं काय विषय नाही, काय म्हणलं ब्लॉग बनवायला काय विषयच नव्हता. म्हणलं चला घेऊ म्हणलं काहीतरी टाकावं यूट्यूबला, म्हणलं तुम्हाला काहीतरी दाखवा म्हणलं नवीन काय अपडेट आहे. तर मित्रांनो, आत्ता जस्ट बोर झालतो. पप्पा मलाच म्हणजे आईला आम्ही आलो चहा कर. तर मला तर माहिती आहे मला चहा पिल्याशिवाय पुढलं काम होतच नाही. तर म्हणलं मम्मीला म्हणलं पप्पा कधी यायचं काय नाही, म्हणलं गरगरे चहा तो. तर तुम्हाला बॅकग्राऊंड आवाज जर येत असेल तर कॉम्प्रोमाइज करा. तर विषय काय आहे, आमच्या गावात बसलाय साप्ता, त्यामुळं असा आवाज येतोय. चला, आईने केलाय बघा चहा. इथं आई चहा करते हो का, साखर घेतली इथं, हे बघा अशा प्रकारे चहा चालू आहे. आणि तिकडे बघा बाहेर तुम्हाला आवाज येत असेल तर सप्ताह चालू आहे बघा बाहेर. बघा तुम्हाला एक मिनिट चूप बसतो, तुम्ही नाही का ऐका. ऐकलं का, फुल आवाज आहे. त्यामुळे मला काय ब्लॉग कसं तरी घेतोय. आता वाईज एडिट करावं लागेल ह्याचं, काय असेल ती काय म्हणतो. तर तुम्ही सपोर्ट करा. चला मित्रांनो, आता आई चहा करते बघा इथं. चला बाहेरचं वातावरण दाखवतो तुम्हाला आता मी. चला चला बाहेर आले की बघा आवाज येतोय, अभंगाचा आवाज येतोय बघा. आणि गार हवा सुटली, आभाळ आले बघा. रात्री झिमझिम आलता पाऊस. तुमच्याकडे आहे का नाही पाऊस सांगा, आणि किती ऊन लागतं एवढं तरी सांगा. मी दिवसाचं नाईट मॉर्निंगचं ब्लॉग टाकणार आहे, ऊन किती काय. तर नक्की बघा. उद्याच्याला कुठं जातोय ह्याची पण अपडेट दाखवतो तुम्हाला मी. इथं भाऊ आहेत बघा. भाऊ, तुमचं म्हणणं काय, दोन चार शब्द काय, तुमचं दोन चार शब्द काय. आज गावात सप्ताह बसलाय, काय म्हणणं आहे. हा, अय दाद्या कर, कुठं चालला. अय अय इकडे बघ, इकडे बघ, अय इकडे बघ. का रे, काय झालंय. मम्मी गेली असं बाहेर. मम्मी गेली असन दाद्या, कुठं बाहेर गेली असन मम्मी. अंधारात नको न जाऊ. अंधारात नको न जाऊ. कशाला जातो अंधारात. अरे इथे की मम्मी. अय 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 हिरो, अय हिरो, अय हिरो, मम्मी ते. अय अय अय, ये बघ कसं लाजत, कसं लाजत लाजरिया, अय लाजरिया. आमचा दादा लाजत असतो बघा. कसा लाजत आहे, तसा मी कॅमेरा पुढील का कसं हात काढतोय बघा. तोंडात घातला कॅमेरा. तरी तुम्ही ह्याचा व्हिडिओ बघितलाच असेल. मी दादाला म्हणतोय कराटे खेळायचं का, हे लाकूड घेऊन माझ्या मागं लागतंय. कॉमेडी व्हिडिओ बघितला नसतं तर बघा, आपल्या इन्स्टा आयडीला आहे अक्षय शेवणे 84 माझं इन्स्टा आयडी आहे. आपल्या ऑडियन्सला म्हणा मग आमचा व्हिडिओ बघा म्हणा. काय बाबा हे म्हणतोय म्हातारं काय करतंय बघा. इकडे की, तिकडे काय अंधारात काय तुझं. अरे काय पण कसं बोलतोय. चला मित्रांनो, आता
आईकड कॅमेरा फिरू. तर तुझं म्हणणं काय? काय नाही, चहा करते म्हणजे चहा करावं, चहा प्यावं, हा भांडी घासायचं कारण स्वयंपाक बनवायचा आहे. आणि ते ओंकारला नाही गेले तुझे पप्पा, हा म्हणजे चहा करावं तर चहा ठेवला, चहा प्यावं, डोकं दुखायला लागले, चहा तरी प्यावं, डोकं दुखते कळत चहा करावं म्हणलं स्वयंपाक करायचा आहे. बघा मम्मीचं पण दुखत आहे बघा. मम्मी काय रिपोर्ट मध्ये काय दाखवलं? काय नाही, नॉर्मल सांगितलं सगळं. रिपोर्ट कुठे आहे ते? रिपोर्ट पप्पाच्या मोबाईलमध्ये. नाही ते दुसरा ते पावती आणलेली. पावत्यांनी ठेवली ती असं बघा मित्रांनो, ती पट्टी चेक केलेली त्या हृदयाचं फोटो, हृदयाचं फोटो चेक केलं पट्टी. बघा मित्रांनो, छातीचं मोठं होते म्हणून दुखते सारखं पट्टी तयार केली. दवाखान्यात रक्त चेक केलं, परत आज 1 तारखेला म्हणजे 1 तारखेला गेले चेक करायला. चेक करून नॉर्मली मी सांगितले त्यांनी, तसं काय नाही, भीतीच काय नाही, भीत जाऊ नका काय नाही. तरी पण भीती वाटते मला. मी त्यांना म्हणलं छाती दुखतंय, कशामुळे दुखत असं? ते म्हणजे तुम्ही टेन्शन घेतात म्हणून तुमचं दुखतं डोक्यावर, ही छाती दुखायला लागली की तुम्ही घाबरतात म्हणून डोकं दुखायला चालू होतं माझं. तर भीतीच वाटते मला, दुखायला लागली. आज काय तसं काय नाही, पण रात्री नवरी तेलाने असं थोडंसं चोळ आहे, पण त्यावर हात दुखत नाही. दुखायला लागलं जरा भीती घाबरते, असं तो काय व्हायची भीती वाटते म्हणून नवरी तेलाने चोळते. डॉक्टर सांगितले की चोळू काय नका म्हणून, दुखायला लागलं तरच आपलं तेल बी लावायचा, चोळू काय नका चांगलं. बघा मित्रांनो, अशी बघा मित्रांनो, मोबाईलची गॅलरी फुल झाली म्हणून मी काय व्हिडिओ डिलीट केले. सॉरी, माफी मागतो. तर मित्रांनो, आमच्या घरात अशी कंडिक्शन चालू आहे बघा. आताच्या सध्याला घडीला आईचं दुखत आहे. आईला तर सांगितलं हृदयाचा आजार. काय काय होतं ग? सध्या दुखतं, सारखं चमकतं, त्याच्यामुळे मला हातपायचं गाठ त्याच्यामुळे दुखत काय काम करत नाही, मनका दुखत यायला, मनका कसं त्याचं नाही, परत छाती पण दुखायला लागली काय मला कळणच, मला काय झालं हेच कळणार नाही. दुखतो म्हणते बघू छाती दुखतंय व्हायला, काही जेवण पण जाईना, काय व्हायला. आता डोकं दुखायला लागले, चक्कर येते, चक्करच यायला लागली. काय करावं? आमच्या घरात अशी कंडिक्शन चालू आहे बघा आत्ताच्या सध्याला. आणि कसं आहे बघा, एकदा 7.5 महाग लागली का काय ना काय लागतं सो महाग. आता बघा, एक विषय घेतोय मी. आपले लाडके माननीय सर सोमनाथ वाघमारे सर, त्यांचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल की त्यांच्या ओम ॲडमिट आहे दवाखान्यात. आणि त्यातमध्ये प्रियंका ताई पण आजारी पडल्या. तर त्यांनी एक व्हिडिओ टाकला होता, काय माझ्या मागं 7.5 लागली. ते व्हिडिओ बघितल्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो त्या व्हिडिओची, जाऊन नक्की बघा. बघा, असं एकदा माणसाच्या मागं 7.5 लागली का अहो ती निघत नाही हो, कंटिन्यू ते काय ना काय होतच. माझ्या संग घडलेली घटना, आता मी सोशल मीडियाला यायच्या आधी माझ्यासोबत काही घटना घडली होती. आणि आज मी कोणामुळे हे दिसतोय ते मी पूर्ण उद्यानंतर परवा दिवशी व्हिडिओ शूट करणार आहे मी. नक्की ऐका, मला सांगणार माझ्यासोबत काय घडलं, कसं झालं आणि माझी परिस्थिती कशी झाली. तर मी पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर लवकरच तो व्हिडिओ येईल. मग मी ते थोडं शॉर्टमध्ये सांगेन, बाकी स्टोरी मी सांगतो माझी. माझ्यासोबत काय काय घडलं होतं का तेव्हा? गाडीवर पडला होता. नाही ते छातीवर दाब. त्यावेळेस पहिल्या तेव्हा गेल्या तर 4 वर्षात म्हणजे लॉकडाऊनमध्ये झालं. काय नाश्त्याने बोलत जेवण करत तिथे दाब यायचा, पाय फोडायचा, बोला येत नव्हतं, दुखतंय मग सांगायचं नव्हतं.
किती बी आमचं घाबरायचं, लय जीव घाबरायचा. काय बी वाटायचं, लय पळायची नुसती. किती बी काय करा म्हणायचे, पोराचं जीव घाबरतो. छाती दाबायचं, त्याला बोलायला नाही, सांगताय ना काय. बघा मित्रांनो, असं होत होतं मला. आणि ती कशी प्रक्रिया ती मला माहित आहे. मी तुम्हाला पूर्ण स्टोरी सांगणार ते व्हिडिओची. लवकर तो व्हिडिओ येतोय, नक्की बघा. चला आता मला चहा प्यायचा आहे आणि व्हिडिओला इथंच एंड करतो. अशा नवीन इंटरेस्ट व्हिडिओमध्ये भेटतो. तर मग जय हिंद, जय भारत.